सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि 2 दिवस एका क्लिपद्वारे प्रसादामध्ये काहीतरी असल्याची जी काही चर्चा सुरू आहे या बाबतीत आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने जो भक्तांना प्रसाद दिला जातो तो अतिशय शुद्ध आणि दर्जेदार असावा यासाठी प्रशासन आणि न्यास दोघंही प्रयत्न करत असतात. त्यामध्ये वापरलं जाणारं तूप आणि इतर ज्या वस्तू आहेत ह्याही शुद्ध असाव्यात. गणेश भक्तांना शुद्ध असा प्रसाद मिळावा ही त्यामागची भावना असते. प्रत्येक वस्तू ही मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये टेस्ट करूनच नंतर त्या वस्तूंचं तूप किंवा इतर ज्या वस्तू लाडूसाठी वापरल्या जातात ह्या वापरल्या जातात आणि त्यामुळे हा प्रसाद शुद्ध आहे याची खात्री आम्ही निश्चित यापूर्वी दिली, आजही देतो आहे. मात्र आत्ता गेल्या 2 दिवसापासून किंवा कालपासून जी काही क्लिप फिरते त्या क्लिपमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काहीतरी एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये आणि ज्यामध्ये आम्ही लाडू ठेवतो त्या कंटेनरमध्ये किंवा तशा प्रकारच्या कंटेनरमध्ये काहीतरी वस्तू अशी दिसते, मात्र ती प्लॅस्टिकमध्ये. सुरुवातीला मी आपल्याला हे नमूद करू इच्छितो की ज्या ठिकाणी हे लाडू बनतात ते ठिकाण अतिशय शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इतर कुठलीही वस्तू किंवा घाण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते. तो जो काही व्हिडिओमध्ये दिसणारा जो काही प्लॅस्टिकमधली जी काही वस्तू आहे किंवा जी काही घाण आहे ही कुठेतरी उकिरड्यावरती वगैरे काढलेला फोटो असावा अशा प्रकारचं प्रथमदर्शनी दिसतंय. याची पूर्णपणे आम्ही चौकशी करू. त्या ठिकाणी जिथे लाडू बनले जातात बनणाऱ्या लाडूच्या ठिकाणी किती स्वच्छता आहे हे काही दिवसापूर्वी अनेक आपल्यापैकी चॅनल्स तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी पाहिलं. अतिशय स्वच्छ अशी जागा असल्याचं त्यांनी त्यावेळेला नमूद केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी काही क्लिप फिरते या क्लिपमध्ये तसं काही तथ्य नाही. आपल्याला शुद्ध लाडू देणं आणि भक्तांना त्या माध्यमातनं गणेशरायाचे आशीर्वाद भक्तांपर्यंत पोचवणं हा खऱ्या अर्थाने त्याचा उद्दिष्ट आहे. मात्र त्या क्लिपच्या बाबतीत ती इथली नाही अशाच प्रकारचं आमचं मत आहे. कारण ती कुठली आहे, कधीची आहे किंवा त्याचे नेमकं काय आहे, प्लॅस्टिकच्या पिशवीतनं कोण काय तिथे ठेवतं आहे हे काही कळलेलं नाही आणि त्याची ठिकाणसुद्धा काही कळत नाही. त्यामुळे या सगळ्याची आपण निश्चित चौकशी करू आणि त्यावरती योग्य ती कारवाई आपण नक्की करू. यहाँ जो गणेश जी का प्रसाद तैयार हो रहा है वो जगह बहुत क्लीन नीट और वो नीट रखने के लिए हम बहुत कोशिश करते हैं. ये प्रसाद जो बनाया जाता है उसमें घी, काजू, जो चीज़ हम लोग वापरते हैं वो हर चीज़ मुंबई महानगर पालिका का जो लैब है वो लैब में टेस्टिंग के लिए भेजते. वहाँ से ओके आने के बाद ही यूज़ किया जाता है. पानी तक हम लोग लैब में टेस्ट करते हैं. इसका मतलब यही है कि जो प्रसाद हम लोग भक्तगण को दे रहे वो बहुत शुद्ध देना, ये तरफ हमारा पूरा ध्यान रहता है. पिछले 2 दिन से एक वीडियो वायरल हो रहा है. वो वीडियो में ऐसे कुछ प्लास्टिक में बंद हुआ कोई चीज़ दिख रहा है. वो कहाँ का है, क्या है, वो आज तो नहीं समझ रहा है. हम लोग उसका जांच कर रहे हैं. ऐसी कोई भी चीज़ वहाँ नहीं दिखेगी या नहीं रहेगी, इसलिए कि हम लोग बहुत नीट क्लीन रखने का कोशिश करते हैं. और इसलिए हम लोग आज तो यही बोलेंगे कि भाई ये यहाँ का है ही नहीं, क्योंकि उसका पूरा जांच करके हमको ये पता चला है कि कोई प्लास्टिक पिशवी में अगर रख के इस ढंग से अगर कुछ कहाँ भी फोटो निकाला होगा तो इस तरह का ही वो क्लिप दिख रही है आज. 100% जांच करेंगे. आज से ये जांच चालू होगा. जहाँ भी इस ढंग का, पहला तो ये देखना पड़ेगा कि वहाँ कहाँ की है, वो आइडेंटिफाई करेंगे. हम लोग पुलिस में कंप्लेंट करेंगे और ये सारा जांच हम लोग करेंगे
और इस ढंग का कोई भी वारदात नहीं घटेगा, ये है ही नहीं हमारे यहाँ। करते ही करते हैं, उसमें जो जो चीज हम लोग वापरते हैं वो हर चीज का लैब में टेस्टिंग होने के बाद ही हम लोग को यूज करते हैं। इसलिए जो प्रसाद दिया जाता है वो शुद्ध प्रसाद होता है, क्योंकि हम लोग समझते हैं यही प्रसाद भगवान जी का आशीर्वाद है, गणेश जी का आशीर्वाद है, और वो शुद्ध होना जरूरी है। इसलिए हम सारे ट्रस्टी, प्रशासन सारी मेहनत कर रहे हैं उसके ऊपर। मराठीमध्ये तुम्ही म्हणतात की या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली जाईल। चौकशीचं नेमकं स्वरूप कसं असेल, इंटरनल काही तुम्ही समिती स्थापन करणार आहात त्याच्या बाबतीत, आणि कशा पद्धतीची ही चौकशी असणार? प्रथम तर असलेली जी एक क्लिप आहे त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते बंद केलेलं असल्यामुळे ते नेमकं कुठलं हे शोधावं लागेल, आणि त्यासाठी एखादी पोलीस म्हणजे DCP अधिकारी वगैरे या लेवलचा एखादा अधिकारी अर्थात वरिष्ठांची चर्चा करून तशा प्रकारची एक समिती आपण स्थापन करू, आणि त्या समितीच्या मार्फतच आपण त्याची चौकशी करू। ती नेमकी जी वस्तू आहे ती प्लास्टिकमध्येच कशी गेली, ती ठेवली कुठे, तो फोटो नेमका कुठला आहे, कारण अशा प्रकारच्या पिशव्या लाखो अशा प्रकारचे जे लाडू आहेत हे महाराष्ट्रभर आणि मुंबईभर गेलेले असतात। त्यामुळे पिशवी ती आहे म्हणून ते इथलं आहे, किंवा ते जो कंटेनर आहे तो इथला आहे म्हणजे इथलं आहे असं काही ते सांगता येणार नाही। म्हणून त्याची पूर्ण चौकशी करू, एखाद्या DCP लेवलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते आपण चौकशी करू। सगळं लाडूचा दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं आपण असं नुकतंच पाहता की तिरुपतीचा विषय पूर्ण इंटरनॅशनल लेवलला असतो। अशा परिस्थितीत सिद्धिविनायक ट्रस्ट आहे ते सुद्धा इथल्या दर्जाविषयी, इथल्या कामांची पूर्ण पडताळणी केली नाही। हे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आम्ही लाडू बनवतो त्यावेळेला लाडूला लागणारं महत्त्वाचं जर कुठलं मटेरियल असेल तर ते तूप असतं। हे तूप आम्ही येणारा जो प्रत्येक लॉट आहे हा आमच्याकडे टेस्ट केला जातो, लॅबमध्ये पाठवला जातो, तो वापरण्यालायक असेल तरच तो वापरला जातो। त्यानंतर काजू असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या काही वस्तू वापरल्या जातात ह्या प्रत्येक वस्तूची लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतरच वापरली जाते, आणि आमचा उद्दिष्ट हाच आहे की दिला जाणारा प्रसाद हा अतिशय दर्जेदार असावा लागतो, आणि तशा प्रकारचा दर्जेदार आहे। आज 50,000 लाडूसुद्धा जी आमची क्षमता आहे बनवण्याची ते सुद्धा कमी पडतात। लाखो लाडूंची मागणी असते, लाडू अतिशय चांगल्या प्रतीचे असल्यामुळे लोकांची मागणी वाढलेली आहे, पण तशा प्रकारची जागा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि व्यवस्था नाही। त्यामुळे हे निश्चित सांगू, जो काही आमच्याकडे प्रसाद म्हणून दिला जातो तो अतिशय दर्जेदार आहे, अतिशय दर्जेदार आहे। नाही, मी आत्ताच सांगितलं की आपण DCP लेवलच्या एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे हा तपास देऊ, आणि जर नाही म्हणतो एवढ्यासाठी कारण त्याच्यामध्ये सुस्पष्ट तो कुठला आहे काही दिसत नाही, आणि इथे असूच शकत नाही हे खात्रीदायक आम्ही एवढ्यासाठी सांगतोय की आमची तिथली जी व्यवस्था आहे, कर्मचारी वर्ग आहे आणि तिथली जी काही स्वच्छता ठेवली जाते याच्यावर जातीने प्रशासन म्हणून लक्ष दिलं जातं, आणि म्हणून अशा प्रकारचा एवढा काही कारभार हा तिथे असणार नाही। दिलेला लाडू अतिशय दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न सगळेच जण आम्ही करतोय आणि त्याची काळजी घेतोय। त्यामुळे कोणी केलं असेल का हे आज सांगणं कठीण आहे, पण चौकशीमध्ये ते निश्चित बाहेर निघेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।